मित्रांनो आता एकदाच आपण जवला भरण्यासाठी सुरुवात करणार आहोत. जवला आहे ना तो जसा येतो ना बोक्षीचा बोक्षी तसा आपण टोपल्यामध्ये भरून घेऊ. एकदम ताजा रे. चला जा उद्या मला पाकडून बघ साईड फ्लिप. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चकली यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो आज 31 मे तारीख आहे, मासेमारीचा शेवटचा दिवस. आज मासेमारी करून जेव्हा आपली बोट घरी जाईल त्याच्यानंतर सर्व जे आपल्या बोटीमध्ये जाळी आहेत, डोली आहे, जे सामान आहे ते सर्व सामान आम्ही घरी उतरून 2 महिन्यासाठी आपली बोट खाडीमध्ये ठेवणार आहोत. मासेमारी 2 महिने बंद असणार आहे. तर आजचा शेवटचा दिवस आहे, मजा मस्ती धमाल असणार आहे. डोली लावायच्या, डोली सोडायच्या, आपला सहज आहे ती सर्व दोरी काढायची, घरी जायचं. भरपूर कामं आहेत, ती सर्व कामं तुम्हाला दाखवू. कशा प्रकारे बोट जेव्हा रिकामी करायचं टाईम येते तेव्हा किती कामं असतात ते तुम्हाला या येत्या 4-5 दिवसामध्ये सर्व दाखवून देऊ. आज आमची बोट वेगळ्या ठिकाणी आले, म्हणजे काल जिथे आम्ही बोट गेली होती तिथंचा सहज काढला, तुम्ही बघितलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये. तसंच आज दुसऱ्या ठिकाणी चाललो जिथे आपला सहज आहे तो सहज गाठळण्यासाठी आलो आहोत. इथे आपल्याला जाळी लावायची, जाळी सोडायची आणि जो सहज आहे तो काढून घरी जावायचा आहे. सर्व मंडळी झोपले, माझ्यासोबत प्रिन्स आहे, आम्ही दोघे जण आहोत. बाकी सर्व मंडळी झोपले. ते आता बोट मासेमारीच्या ठिकाणावर पोहोचली की सर्वजण येतील बाहेर. बघा समुद्राचा नजारा बघा. येताना पाऊस पडला होता, मोठी मोठी ढगं झाले तयार. बघा जमीन आहे तिकडे, पाऊस अजून मोठे पडतोय. भरपूर पाऊस आला होता सकाळी येताना. बोट बघा किती हालते. खतरनाक वातावरण आहे, म्हणजे पाण्याची ढगं पण तयार झाल्यात आणि मस्त पावसाळी वातावरण दिसतंय. मित्रांनो बोट मासेमारीच्या ठिकाणी पोहोचली आहे आणि आता प्रिन्स नांगर टाकते. नांगर टाकून आपला सहज बाहेर काढतो, कारण सहज आपला पूर्ण पाण्याखाली असं लाईनमध्ये आहे. बघा या बोटी आणि बघा बोटी कशा लाईनमध्ये आहे तसं लाईनमध्ये सहज आहे. नांगर आपण मागे खेचला की सहजाला अडकतो, मग सहज आपण बाहेर काढायचा. बोटीचं इंजिन म्हणजे आता बोट मागे घेतले गिअरवरती म्हणून तो सहज भरेल. मित्रांनो नांगर भरलेला आहे, आता तो विजेवरती खेचायला चालू केले बघा. सो जाऊन तो विजेवरती खेचायला घेतलं, वाढवीन नांगर खेचले. बघा मित्रांनो नांगर जवळ आलाय. सगळे वॉट्सअप त्याच्याला ते का मित्रांनो आता डोली टाकायला सुरुवात केली. जरा उशीर जायला 2-3 डोली गेल्या आणि पाण्यात. अजून एक डोल चालले. आज पाणी जास्त साफ आहे, बांधी एकदम ढील केली. डोली आपल्याला पाण्याच्या खाली बसवायच्या.
काढून येतील काय टाक तिकडे टाक पाणी बघा जवल्याची झाली बघा दुसरी डोल गेली पाण्यामध्ये बापरे आलं तर सांगितलं अख्खं टाक गेलं पाय बघ शरमखोलीला बघा अजून एक डोल टाकली आज वाहन जास्त झालं आहे जरा उशीर झाला आपल्याला डोली लावायला म्हणून जाम त्रास होत आहे टाकू बाजूला जाल फिनिश पाय बघ मित्रांनो आता शेवटची डोल टाकली पाण्यामध्ये आज 10 वाजले डोली लावता 9:45 उशीर झाला बरंच लेट झालं येस का काश म्हणून आली नमस्कार मित्रांनो आता डोली खेचायला सुरुवात केली मासेमारीचा शेवटचा दिवस आहे आणि डोली बोटीमध्ये खेचायला सुरुवात केली बघा एका डोलीचा पदर बोटीमध्ये आलाय पहिली डोल बोटीमध्ये खेचायला सुरुवात केली फ्रेंड्सला काठी भेटली काठी सोडली पाण्यात जिथे आहे काठी गेली ती परत ए लाल टोपीवाले गॉडविन खालची हेटी खेचते आता शेवटचा दिवसानं मजा येईल आज डोली सोडायच्या कव गाठलायची घरी जावं आता खबर जाऊ suka ya Bemo teman itu Pak शेवटचा दिवस आहे ना तर डोली डायरेक्ट अशाच टाकायच्या कारण सकाळी त्या बाहेर काढून धुवायच्या जवळा पण आहे Bosan एक दोन तीन दिल बांधले बरं बांधू नको साऱ्या बघा मित्रांनो जाऊला बारीक आहे पण एक नंबर साफ आहे याच्यामध्ये कचरा जाम कमी आहे डायरेक्ट सुकायला टाकायला लागेल बस मावळं पण जास्त काय खास नाही आहे कोलबी आता जेवायला जावाला जेवण बनवायचं आहे मस्त मोठ्या मोठ्या कोलब्या खावायला मिळतील अजून काय आहे बोंबील पण आण जिथं बोंबील लगेच दुसरी डोलाची कट करो दुसरी डोल जरा बरोबर ओढून ये मित्रांनो
मित्रांनो दुसऱ्या डोळीचा खोल आलेला आहे जवळ. काय शिंगाचा काटा टोपला. शिंगाचा काटा जवला. मित्रांनो आता एकदाच आपण जवला भरण्यासाठी सुरुवात करणार आहोत. जवला आहे ना तो जसा येतो ना बोक्षीचा बोक्षी तसा आपण टोपल्यामध्ये भरून घेऊ. म्हणजे एकदम ताजा रे. काय लय बस घे दुरुस्त तर बघू नको काटत बघावं. एकदम ताजा रेल तेवढा. आता दुसऱ्या डोलीचा जवळ आहे तेव्हा परत आपण भरून टाकू. चला पुढे. संवाद केलाय. भाई सोड नको. शेवटची डोल आलेली आहे. शेवटचा दिवस मासेमारीचा आणि शेवटची डोल बघा. एक परफेक्ट लावलं होतं त्याला शिंगाल्या लागल्या. शिंगाल्या
आता या अरे बाई ये 4 शिंगाला लागले 4 तर यो पाकलो येतो पाकलो जमेल का ना ऑर्डर ते लांबनच घेतो ऑर्डर कमी मानले magaling mo ko yung dati mo. Ini, tutukin kita. Salah bendang. Woi, jom, pakul. Lam, bre, boy. Baka. 1, 2, 3. मार दो रतन. अंदर kan kurun deh, mana ekte na marne. एक दोन तीन एक दोन मित्रांनो आता जवला सर्व बोटीमध्ये घेऊन झाला आहे म्हणजे सर्व डोले आपल्या सोडून झाल्यात आणि हा जवला आपण बोटीमध्ये मागे भरून ठेवला बघा टोपल्यामध्ये सर्व जवला भरून ठेवला आहे त्या साईडनं पण जवला आहे सर्व टोपली एकदाच भरून घेतल्यात फक्त थोडासा जवला आहे हा नंतर भरायचं आहे आणि पाऊस कॉल काय पाऊ गाठलायला घेतले म्हणजे सर्व दोरं काढायला घेतल्या हा भाग पाण्यामध्येच राहील आणि वरची दोरी दोरी घेऊन जावायची मजा येते ना फ्रेंड्स लासा दिसायचे फटाके फोरायचे लासी जाराचे गॉडविन फास्कर घरं जावायला मजा येईल सगळे काम एकदम जोरदार चालू आहे दोन्ही साईडला कावी मारायची घेते दोरीची जशी दोरी जाऊन तशी कावी मारतात आणि वरून बघा ते पायांचे गाठ मारून भारी टाकले आहेत ते कायमचे पाण्यामध्ये येतील आता डायरेक्ट 2 महिन्यानंतर इथे आपण येणार आहोत मासेमारीला ते दोरी बघा किती जमा झाली अजून अर्धी दोरी येवायची बाकी आहे चला जा उद्या मला पाकडून बघ साईड फ्लिप हा एक मार तिला बरोबर नाही मार चला टाइम अप चला आता घरी जायला टाइम जाईल
प्रिन्स आणि मी दोघेजण आम्ही एका थाल्यावर जेवू. मस्त आजचं शेवटचं जेवण आहे. उद्यापासून आपली बोट बंद. बोटीवरचं जेवण डायरेक्ट 2 महिन्याच्या नंतर भेटेल आपल्याला. या मंडळी पापलेट खावाला, पापलेट एक नंबर. खूप आठवण येईल बोटीवरची ताजे माशांचं. घरी पण मासे रोजच असतात, पण ही मजा वेगळीच असते. घरच्या जेवणामध्ये ही मजा नाही आहे. बघा जवल्याची टोपली आण, याची बाजूलाच आणून बसल्या. मित्रांनो आता बोट आमची किनाऱ्याच्या जवळ पोचले. बघा सर्व जवला काढलाय, बाकीच्या टोपल्या मागे आहान.